हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवतो आहे तांदळाची कुरडई. तांदूळ भिजवण्यापासून ते कुरडई करेपर्यंत सगळा व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप नका करू. चला मग सुरुवात करूया. तर इथे मी 1 किलो तांदूळ भिजत घातले. ते रेशनचे तांदूळ आहेत हे, आणि हे तांदूळ आपल्याला 2 दिवस भिजत घालायचे आहेत. पहिल्या दिवशी भिजत घातले की दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातलं पाणी काढायचं, स्वच्छ धुवून घ्यायचे पुन्हा एकदा, आणि दुसरं नवीन पाणी घालायचं, आणि 2 दिवस अशा पद्धतीने आपण भिजवून घ्यायचे आहे ते तांदूळ. तर आता हे 2 दिवस भिजवलेले तांदूळ आहेत. चला आता आपण याची बारीक पेस्ट बनवूया, म्हणजेच मिक्सरला लावून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे तांदूळ घातले. थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही, आणि दाटसर असं, म्हणजे आपण इडलीला जसं बॅटर बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. जास्त जाडसर करायचं नाही, थोडंसं बारीकच करायचं. बघू शकताय अशा पद्धतीने मी हे पेस्ट बनवून घेतले. अशा पद्धतीने हे मी एक पातेलं भरून घेणार आहे. 1 किलो तांदूळ भिजत घातले होते. 1 किलो तांदळाची पेस्ट 1 पातेलं भरून होते. तर इथं 1 पातेलं भरून झालेलं आहे. आता गॅसवर मी मोठं भांडं ठेवलं आहे. आता ज्या पातेल्यामध्ये पीठ भरलं आहे आपण, म्हणजे 1 पातेलं पिठासाठी आपण 2 पातेलं पाणी गरम करणार आहोत. तर 2 पातेलं मी पाणी ते उकळून घेतले. चवीनुसार मीठसुद्धा घातलं याच्यामध्ये. बाकी काहीच घालण्याची गरज नाही, फक्त मीठ घालायचं आणि मस्त पाण्याला अशी उकळी आणून द्यायची. तर आता इथे पाण्याला उकळी आली आहे. तर आता आपण एका हाताने हे पीठ ओतणार आहोत आणि एका हाताने हलवत राहायचं आहे, म्हणजे अजिबात गुठळ्या होणार नाहीत. तुम्ही बघू शकता, एका हाताने मी ओतते, एका हाताने ढवळते, म्हणजेच याच्यामध्ये अजिबात गुठळीसुद्धा दिसत नाही आहे. व्यवस्थित पीठ शिजलं जातं. तर 5 मिनिट लागली. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पीठ घट्ट पण झालं आहे आणि व्यवस्थित शिजलं आहे पण. आता हे शिजलं आहे की नाही कसं ओळखायचं? तर आता एक थोडंसं पीठ घ्यायचं याच्यामधलं चिमटीने आणि पाण्यामध्ये टाकायचं. जर पाण्यामध्ये ते पीठ विरघळलं तर समजायचं की पीठ अजून आपलं शिजलेलं नाही आहे, आणि गुठळी जर तशीच राहिली पाण्यामध्ये तर समजायचं की पीठ शिजलेलं आहे. आणि जास्त वेळ पण लागत नाही हे पीठ शिजवायला, लगेच पीठ शिजतं हे. 5 ते 10 मिनिट लागतात. तर बघू शकता आता. आणि मी हे पीठ मीडियम फ्लेमवरच शिजवून घेतलं आहे. जास्त फास्ट पण गॅस केलेला नाही आहे आणि जास्त स्लो पण करायचं नाही, कारण मग भांडं आपलं खूप मोठं आहे. स्लोवर ठेवलं तर खूप वेळ लागेल. त्यामुळे मीडियम फ्लेमवरच हे पीठ शिजवून घ्यायचं. पीठ शिजल्यानंतर 2 ते 3 मिनटच थंड होऊ दिलं आणि लगेचच मग कुरडया घालायला सुरुवात केली. अशा पद्धतीने शेवाची चकती घालून घेतली साच्यामध्ये, आणि अशा पद्धतीने आता आपण कुरडया बनवून घेऊया. बघू शकताय कुरडया किती मस्त आणि एकदम चांगल्या दिसत आहेत. कुठेही गुठळी दिसत नाही आहे, व्यवस्थित आकारामध्ये त्या येत आहेत. तर अशा पद्धतीने मी ते सगळ्या कुरडया घालून घेते. तर बघू शकता 1 किलोमध्ये एवढ्या झालेल्या आहेत कुरडया. तर आता एक 5 ते 6 तास असंच सुकू द्यायचं, आणि 5 ते 6 तासानंतर पलटवून घ्यायची बाजू, म्हणजे दुसरी बाजूसुद्धा सुकली जाईल. अशा पद्धतीने मी 2 दिवस ही कुरडई सुकवून घेतलेली आहे. तर तुम्ही 2 दिवसानंतर बघू शकताय एवढ्या कुरडया झालेल्या आहेत 1 किलोमध्ये सुकल्यानंतर. आता दिसताना खूप छोटी दिसते ती कुरडई. तर चला आता तळून दाखवते तुम्हाला. तर मी इथे 7 ते 8 कुरडया आता तळण्यासाठी घेतलेत. गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवले. तेल कडकडीत गरम झालं, त्यानंतर स्लो गॅस केला, आणि स्लो गॅसवर आता मी ह्या कुरडया तळून घेते. कुरडया तळत असतानासुद्धा त्या कुठेसुद्धा तुटत नाही आहेत. पूर्णच्या पूर्ण चांगल्या व्यवस्थित तळल्या जात आहेत. तरी ते कुरडया खूप छान पद्धतीने झालेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तांदळाच्या कुरडया घरी नक्की बनवा, आणि कशा झाल्या ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जर तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी रोज बघता येतील. तर वाळवण रेसिपीमधली आणखी एक तुम्हाला मी ही वाळवण रेसिपी शेअर केली. अजून तुम्हाला आपल्या चॅनेलवर कोणती रेसिपी बघायला आवडेल किंवा कोणती वाळवण रेसिपी हवी आहे ते कमेंट करून मला सांगा. आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून बघितलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.